शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, अरे रे हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर राहावे, कोठवर तुमचे सोसावे. त्याला येथे माझ्या जवळ आला. नंतर येशूने भूताला दटावले, तेव्हा तो त्याच्यातून निघून गेला आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. हालेलुया. बघा प्रियांनो, लक्षपूर्वक ऐका. याच्यामध्ये काय सांगितलंय माहिती? हे जे वचन आहे ते फक्त विश्वासाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, एक वेळ अशी आली की प्रभूने काय केलं, त्याच्या शिष्यांना सांगितलं, पण शिष्य काय झाले, कमजोर पडले. पण ज्या मुलाचा बाप होता, तो मुलाचा बाप काय म्हणला की आपल्या शिष्यांना मी सांगितलं, पण त्यांना काही ते जमलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, काही भूत असतात. कोण असतात? भूत असतात. ते कसे असतात? खूप पॉवरफुल असतात, पण त्याच्यापेक्षाही जबरदस्त आपला परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा इथे वचन काय सांगतं, 14. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणला. त्यांनी काय केलं माहिती? त्याच्या पुढे गुडघे टेकवले. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला बोला, तुला तुझे गुडघे टेकायचे. हालेलुया. तुला देवासमोर तुझे गुडघे टेकायचे आहेत. मी का बोलतो माहिती? कारण तुमचे आशीर्वादाचे शब्द शेजारच्या हृदयामध्ये जाणार आहे, त्यांच्या कानातून डोक्यातून हृदयात जाणार आहे, आणि तुम्ही जे आशीर्वादाने हसून बोललात ना, ते त्याला आशीर्वादित होणार आहे. बघा, वचन सांगतं, तो जो मनुष्य होता तो गुडघे टेकून त्याच्या पुढे आला. का आला माहिती? गुडघे टेकण्याचं एक कारण होतं, कारण जे येशूचे शिष्य होते त्यांना सुद्धा ते भूत वशमध्ये होत नव्हतं. आता त्याच्याजवळ एकच पर्याय राहिला की आता मी येशूला जाऊन सांगतो. प्रेज द लॉर्ड. बघा, मी खूप ध्यान देऊन ऐका. त्यांनी काय केलं माहितीये? येशू समोर गुडघे टेकून तो बोलला की माझ्या लेकराला वाचवा. हालेलुया. आज जो पास्टर आहे ना, आता तुमच्या समोर आहे, पण तुम्हाला गुडघे कोणाकडे टेकायचे? कोणाकडे टेकायचे? हालेलुया. त्याचे शिष्य त्याच्या सोबत होते, तरी सुद्धा त्यांना ते भूत पळवता नाही आलं. म्हणजे किती दुःखदायी गोष्ट आहे ना? आज मला सांगा, आज माझ्याकडे काय? येशू आहे. तुमच्याकडे काय? आपल्या शेजारच्याला बोला, तुझ्याकडे येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बोला, हो माझ्याकडे प्रभू येशू आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय? गुडघे टेकून देवाजवळ प्रार्थना करायची आहे. हालेलुया. आता मला एक सांगा, या बहिणीची साक्ष काय होती? मी पास्टरला फोन केला. प्रेज द लॉर्ड. जर पास्टरचा फोन बंद लागला असेल तर काय केलं असतं? आहे तुमच्याकडे उत्तर? जर पास्टरचा फोन बंद लागला तर तुम्ही काय केलं असतं? त्या बहिणीने काय केलं असतं? तिच्या डोक्यात एकच असतं, सैतान म्हणला असता, जा पळ 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 दवाखान्यात पळ. प्रेज द लॉर्ड. देव मला सांगायचं काय माहिती? दुःख येऊ, आजार पण येऊ, काही पण येऊ, आपले गुडघे टेकणे, प्रभूकडे हात धरणे, स्वर्गाकडे आणि विश्वासाने प्रार्थना करणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजवायची, जरा चांगल्या वाजवा. माझ्यासाठी नका वाजवा, कारण मला तरी असं वाटतं टाळ्या वाजवण्यासाठी कुठलं वीज बिल लागत नाही, कुठलं पेट्रोल सीएनजी खर्च होत नाहीये. प्रेज द लॉर्ड. बघा, ते काय करायला आलं माहितीये? त्याच्या मुलाला मारून टाकायला आलं होतं. प्रेज द लॉर्ड. पण त्यांनी गुडघे टेकले. आज जर तुमच्याकडे येशू आहे ना, तुमच्या घरात काही पण प्रॉब्लेम असू द्या, आजार पण असो, दुःख असो, काही पण असो, सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त दिसला. हालेलुया. हालेलुया. मी अजून पण सांगतो, पास्टरवर कधी डिपेंड राहू नका. देवाने तुम्हाला ताकद दिली, खरंय का नाही? पण देवाची कृपा बघा किती छान आहे. तिच्या बहिणीचा नशीब फोन लागला आणि नशीब मी उचलला. मी म्हणलं सारखाच वाचतोय, बघू तरी कोण आहे, आणि जेव्हा बघितलं तर मी नशीब दिसतो. प्रेज द लॉर्ड. बघा, मी कधी कधी प्रार्थनेमध्ये असतो. तुम्हाला काय माहिती, मी कधी कधी काय असतो, प्रार्थनेमध्ये असतो, आहे ना. मग मी जर फोन नाही उचलला ना, तर समोरचं काय म्हणणार, अरे पास्टर काय अक्कल आहे का, इथं मी प्रॉब्लेम मध्ये पडले, मी प्रॉब्लेम मध्ये पडलो, पास्टर काय.
लगेच सैतान तुमच्या डोक्यात टाकणार, बघ 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 तुझा फोन उचलतोय का, बघ बघ है ना. अरे पास्टरनी जरी नाही उचलला तुम्ही म्हणा, प्रभू येशू माझ्याकडे या. हालेलुया. आता जर गेली हा व्यक्ती शिष्यांकडे तर गेला कंप्लेंट घेऊन, काढा काढा हो तुम्ही येशूचे शिष्य, काढा जरा भूत काढा. निघलं का हो त्याला? नाही ना निघलं. आता याच्याकडे एकच पर्याय होता, आता येशूकडे जायचं आणि गुडघे टेकायचे. आज जर तुम्ही बसलेल्या प्रत्येकाने विश्वास ठेवला ना की मी गुडघे टेकून प्रभू जवळ प्रार्थना करेन. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड. माझा परमेश्वर माझी प्रार्थना 100% ऐकतो. आमेन आमेन. बघा ना किती सुंदर देवाने वचन दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं वचन वेगळं होतं, पण मी इथं बसल्या बसल्या देवाने मला काय क्लिक केलं मला नाही माहिती. मला सांगायचं काय माहिती की तुम्ही ठीक आहे मला फोन लावताल, पण यदा कदाचित मी उचलला नाही, सैतान तुमच्या डोक्यात टाकल, बघ या पास्टरने तुझा फोन नाही उचलला बरं का, याच्याकडे जाऊ नको. प्रेज द लॉर्ड. पण लक्षात ठेवा मी पण कामात असतो, मी प्रार्थनेमध्ये बसलेलो असतो. तुम्हाला माहिती नाही माझ्या प्रार्थनेचा कुठला समय. ज्यावेळेस मला परमेश्वराचा आत्मा बोलला ना की जा बस बायबल घेऊन वाचत बसली, बसतो आणि मोबाईल डायरेक्ट सायलेंट करतो आणि उलटा ठेवतो. का माहिती? कारण त्याची लाईट जरी चमकली की लक्ष असं जातं. म्हणून मी आमच्या आंटीच्या घरी प्रार्थनेला गेलो होतो, गायकवाड आंटीच्या. तिथं प्रभूने एक वचन दिलं होतं की एक चित्ताने प्रार्थना करा. कुठलं होतं त्याचे 4 वचन? एक चित्ताने प्रार्थना करा, जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने उपस्थित आहे. हालेलुया. आणि त्याच वचनामध्ये सांगितलंय की एक चित्ताने प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या समोर जायचंय ना तर कसं जायचंय तुम्हाला? प्रामाणिकपणे. प्रेज द लॉर्ड. कसं जायचंय? मला सांगा, प्रत्येक जण शाळेमध्ये गेलाय, काही मावश्या गेल्या नसतील, पण बरेचसे लोक इथं बसले असतील स्कूलमध्ये गेलेले है ना. शिक्षक जेव्हा शिकवतात कशी बसायचे सगळे, बरोबर ना? शांत. म्हणजे शिक्षक काय शिकवतायत याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. भले ते लक्ष तिथं तिसरीकडे की याच्यानंतरचा जो तास येणार तो पेटीचा असणार आहे, मला मैदानात जाऊन खेळायचंय. किंवा एखादा बघत असेल अजून 2 तास शिल्लक राहिलेत, मला डब्बा खायचाय, माझ्या मम्मीने मला अंड्याची पोळी दिली मस्त कांदा टमाटा टाकून, ही गोष्ट नाही. पण तो काय करायचा? एक चित्ताने. तसंच बघा तुम्हाला सुद्धा जेव्हा वचन असतं ना चालू, एक चित्ताने बसायचे. तो प्लॅनिंग नंतर राहू द्या, घरी काय फोडणी बिडणी द्यायची ना नंतर राहू द्या. पण आज जे तुम्हाला भेटतं ना या चर्च मध्ये येऊन, ते असं घ्या, आपल्या आत्मिक बॅगा भरा आणि बॅग घेऊन घरी जा. मी पैसे देणार नाही इथं, मी तुम्हाला वचन देणार आहे आणि मी तुम्हाला देवाचा आशीर्वाद येशूच्या नावात मी मोकळा करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या आत्मिक बॅगा अशा भरून भरून घेऊन जायचं. प्रेज द लॉर्ड. आत्मिक बॅगा तुम्हाला दिसणार नाहीयेत. नाही तर म्हणतात पास्टर बॅगा घेऊन येतात, पैसे विषय देतात का काय? प्रेज द लॉर्ड. कारण सगळीकडे सांगितलं जातं ना की धर्म परिवर्तन करतात है ना, पैसे देतात. जर कुठे भेटत असेल तर मला सांगा, माझी पण याची तयारी. हे लोकांचं गैरसमज झालं ना है ना की पैसे देतात पैसे देतात. काय भेटलं तुम्हाला आजपर्यंत? येशू शिवाय काय भेटलं सांगा मला है ना. मी काय सांगू? मला एवढंच सांगायचं, गुडघे टेकून प्रार्थना करणे. हालेलुया. आणि टाइमाच्या आतमध्ये चर्च मध्ये येणे. जेव्हा उपकार स्तुती असते ना चालू देवाची, जेव्हा आपण स्तुती आराधना करतो ना, त्याच्यात सगळ्यात मोठा अभिषेक असतो. हालेलुया. जेव्हा तुम्ही मुखाने देवाची स्तुती आराधना करता ना, तेव्हा ते आशीर्वाद तुमच्या हळूहळू उतरत असतात. ते तुम्हाला दिसणार नाही, पण ते आशीर्वाद येत राहतात. हालेलुया. एका स्त्रीचं जवळजवळ 15 ते 17 वर्ष बोट असं होतं, असं होतं असं. ती इतकी देवामध्ये नम्र होत. मी आमच्या पास्टरांसोबत गेलतो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते पास्टर आता नाहीये, दुसरीकडे. पोट असं वाकडं होतं आणि ती इतकी जोरात जोरात टाळ्या वाजवत होती ना. ते पास्टरने एकच सांगितलं, जेव्हा स्तुती आराधना चालायचं ना, इकडे तिकडे नाही बघत बसायचं, डोळे बंद करायचे, काही येऊ देऊ नका. आपण जरी नवीन चर्चला गेलो बघत नाही बसायचं इकडे तिकडे, डोळे बंद करायचे, येशूचं नाव घ्यायचं, प्रार्थना. गीत येत नाही, टाळ्या वाजवायच्या. त्या बाईचं 17 वर्षापासून असं बोट होतं. ते बोट आहे ना 17 वर्षाचं, ऑपरेशननी पण नाही, पण देवाची स्तुती आराधना करून काय झालं, ते बोट डायरेक्ट सरळ झालं. आपण जेव्हा चर्चला येतो ना,
ते शेजारचं कोणी आरडू द्या वरडू द्या, काय करायचे ते करू द्या, पण आपले डोळे खोलायचे. आपण शेजारच्याला बघायला आलो नाही, तो कसा नाचतोय किंवा ती कशी नाचते, तो कसा अरे काय 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 करत बसलाय, तो अन्य भाषा बोलतोय का, कुणी आरडतं, कुणी काय होतं, हे देवाचा आशीर्वाद असतो. तर तुमचा आशीर्वाद तुम्हाला बसून मिळवायचा आहे. इकडे तिकडे बघत बसला ना काय फायदा होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रियनो, वचन सांगतं की ज्या वेळेस त्या मुलाला भूत 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 सांगितलं याच्यामध्ये, म्हणून सांगतो ते भूत सतावत होतं, त्याला विस्तवात टाकायचं, त्याला पाण्यात फेकायचं. म्हणजे त्या भूताने पण काय केलं होतं की मी याला मारणारच. पण पप्पाला त्याचे एक समजलं, माझ्या मुलाला वाचवायचंय म्हणजे आता येशू पुढे गुडघे टेकणं मला गरजेचं आहे. तर प्रियांनो, आपल्या लेकरांसाठी गुडघे टेका. हालेलुया. आपल्या लेकरांसाठी तुम्ही प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. आज लोकांची बरकत नाहीये. प्रत्येक जण आज इथं बसलेला असेल, प्रत्येकाचा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. फायनान्शियल म्हणजे कळतं ना तुम्हाला, मनी प्रॉब्लेम आहे ना. लाडक्या बहिणीचे काही पैसे आले नाही म्हणून बहुतेक बहिणी टेन्शन मध्ये पण असतील, कसे काय आले नाही, म्हणजे जजमेंट थोडस फेल गेलं त्यांचं. असो, त्या पैशावर आपलं काय भागणार आहे का? भागणार आहे का? नाही भागणार. पण बहुतेक स्त्रियांचं काय चाललंय माहिती, कसं काय नाही आले, त्यांच्या मनात एकच प्रश्न, निवडून तर दिलंय पण आलं का नाही अजून. मी तर अशी प्रार्थना करते की प्रभू येऊच देऊ नको. काय झालंय माहितीये, बहिणींचं लक्ष फक्त तिकडच चालतं, त्या अकाउंट कडे. मोबाईल कधी वाचतो, 2100 रुपये कधी येत आहे. आता काय म्हणतील, काय पास्टर असं बोलते, 2100ची मदत होती आम्हाला. ठीक आहे, मी प्रार्थना करतो, भेटतील तुम्हाला, काळजी नका करू. मला काय सांगायचं माहिती, ते 2100ची वाट नका बघू. परमेश्वर काय म्हणत असेल माहिती, मला तुला 21 लाख रुपये द्यायचे. मग काय करता? आमेन. हालेलुया. किती जण आमेन म्हणले. मला सांगायचं काय माहिती, लक्ष तिथं देऊ नका. वचन, आपला परमेश्वर, आपला घर परिवार, आपलं चर्च, आपली मंडळी, इथंच लक्ष द्या. मला दुःख होतं माहिती, माझ्याकडे बहुतेक बहिणींचे, बहुतेक सेवकांचे फोन आहेत, बहुतेक लोकांचे. झालंय काय माहिती, त्यांचे स्टेटस बघितले ना, नवऱ्यासोबत फिरायला गेले की त्यांचे स्टेटस लगेच चालू, आणि त्याच्यात पिक्चरचे गाणे आले. मी तुम्हाला बोलू, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. कुठं मिसळ खायला गेले तरी त्या ताटल्या दाखवत बसतात, पाव आणि ते मिसळ. काय बघायचं, काय लोकांना दाखवायचंय, मला सांगा, काय भेटतं का याच्यामध्ये? फेसबुकला टाकतील, ते इंस्टाग्रामवर टाकतील, त्या स्टेटसला ठेवतील, असे सेल्फी काढतील, नाहीच मिसळ, आणि कोण विश्वासू, आणि त्याच्या पाठीमागं गाणं डिशुम डिशुम डिशुम. अहो मला सांगा, प्रभू जर बघत असेल, पवित्र आत्मा जर बघत असेल, तर काय त्याला वाटत असेल? आपण कोण आहेत माहिती, आपण देवाची लेकरं आहोत. माझा नंबर प्रत्येकाकडे, माझा कधी स्टेटस बघितला मी ठेवतच नाही. कुणाचा बर्थडे जरी आला तिथे त्याचे छोटे छोटे दिल टाकायचे, आणि वाढदिवसाच्या हाती का फोन करायचं विसरूनच गेले, समोर जाऊन विश करायचं विसरूनच गेले. एक पास्टर सांगत होते, हालेलुया, एक पास्टर सांगत होते की मला लग्नाची पत्रिका आली व्हॉट्सअप वरती, आणि मी ती पत्रिका वाचली. ठीक आहे, आणि त्यांनी ती पत्रिका वाचली आणि व्हॉट्सअप वर काय लिहिलं, मी येतो. आणि ते नंतर त्यांनी फोन केला, पास्टर साहेब तुम्ही आले नाही हो लग्नाला? तुम्ही आलतो की मी. काय खोटं बोलता, नाही आले तुम्ही? आलतो की. बरं का, पहिलं तर ते, मग नंतर म्हणले, ते म्हणा पत्रिका पण पाठवली ना तुम्हाला व्हॉट्सअप वरती. म्हणले मग मी आलतो ना, व्हॉट्सअप वरच आलतो मी खाली गेलो की मी येतो म्हणून. तू आलता का पत्रिका घेऊन? त्यांनी जर व्हॉट्सअपवर पत्रिका टाकली, हे म्हणले मी व्हॉट्सअपवरच आलो, येऊन पण गेलो मी. म्हणजे झाले काय माहिती, माणूस दिसतो ते मोबाईल मध्ये. म्हणजे काय झालंय, सैतानाने पूर्ण. आता माझ्याकडे नंबर सेव्ह आहेत काही लोकांचे, मी जेव्हा बघतो ना त्यांचे स्टेटस तर मला दुःख होतं. मी प्रार्थना करतो की प्रभू यांना बदल रे, प्रभू तूच बदल यांना. मी जर बोललो तर त्यांना वाटतं बाबा पास्टर लईच बेकार आहे बाबा, आम्हाला कशाला पण बोलतात. पण जर आपण विश्वासू असतो ना, आपण जर विश्वासू असतो ना, तर आपल्याकडे फक्त देवाशिवाय दुसरं काय नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज गडबड का झाली सांगा ना? आज पैसा पाणी नाही राहिला,
घर भाड्याचे झालेले आहे ना, कुठं काय भेटत नाही, कुठं नोकऱ्या लागत नाही, सगळे नुसते प्रॉब्लेमच झालेले. प्रॉब्लेम काय होतं माहिती, माणूस आहे ना, एक तर देवाच्या समोर जात नाही, प्रार्थनेमध्ये बसत नाही. म्हणजेच काय झालं, तो त्याचा वेळेचा दशमांश जो आहे ना, वेळेचा जो वेळ प्रभूला द्यायचा आहे, तो वेळेचा दशमांश तो प्रभूला देत नाही, म्हणून त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत नाही. प्रेज द लॉर्ड. तो त्याच्या पगारामधला दशमांश प्रभूला देत नाहीये, म्हणून तो कधी ब्लेसिंग त्याला भेटत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होते माहिती, पाहिजे तर लगेच पाहिजे, पटकन सगळं लगेच असं लगेच पाहिजे. असं कधी होतं का? होतं का असं कधी? कधीच होत नाही. प्रत्येक गोष्टीचा दशमांश तुम्हाला पेरणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्मेमध्ये वाढायचंय ना, तुम्हाला प्रार्थनेचा दशमांश पेरणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पैशाची बरकत पाहिजे असेल ना, तर तुमचा तो दशमांश पेरणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण ते काय झाले माहिती का, मला संध्याकाळी पाव खायला हा प्रॉब्लेम झाला. आत्मा सांगतो आत्मधन शरीरात नसते की माझ्या मुली, माझ्या मुला, माझ्या भांडारात ते तयारी पण होते, नाही ना आता देणार म्हणजे देणारच. आता काय पण होते, मी पेरणी करणारच, मी चर्च मध्ये ऑफरिंग देणारच. पण चर्च पर्यंत येऊच तरी ना, त्याच्या हातात फक्त 10 रुपये राहतात. सैतान काय करतो माहिती, 990 रुपये बाहेरच उडून टाकतो. हालेलुया. हे रिअल आहे. मी पण पहिला जेव्हा होतो ना, माझ्या हातात असे 100 रुपये असायचे, आणि जेव्हा ऑफरिंगची बॅग असते ना, किंवा जे दानपात्र ते जसं जवळ यायचं ना, सैतान मला काही सांगायचं, तेव्हा मी देवामध्ये होतो, पण उगाच आपलं जायचं म्हणून जायचं. जेव्हा ते दानपात्र जवळ यायचं ना, लगेच तुला हे खायला पैसे लागतील, ते खायला पैसे लागतील. आणि जेव्हा ऑफरिंग जवळ यायचं, बरोबर 10 रुपये जायचे. प्रार्थना तर भली मोठी, प्रभू मला गाडी दे, प्रभू मला घर दे, आणि देतोय किती, 10 रुपये. 10 रुपये प्लास्टिकची गाडी सुद्धा भेटत नाही, आणि मी प्रभूला गाडी मागतोय. हालेलुया. हा महिन्याचा दशमांश पेरायचं म्हणलं, आता देणार परत तेच व्हायचं. 1000-2000 रुपये असायचे, 2000 असतील, घेऊन गेलो 200 रुपये जायचे. असं काय होत आहे. आणि घर कसले, आणि स्वप्न कसलं माहिती, घर पाहिजे. काय पाहिजे, घर पाहिजे. आणि पेरणी किती, म्हणजे थोडक्यात झालं काय माहितीये का, राईचा दाणा आपण पेरतो आणि मग तो हापूस आंबा पाहिजे. पुढे सारखा तुम्ही वाढायचे प्रभू मध्ये, तुम्ही काय करा, तास 2 तास 3 तास प्रभूच्या उपस्थितीत बसा. बघा पवित्र आत्मा तुम्हाला कसा आवाज देतो. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा तुम्हाला स्वतःलाच वाटेल काय आजार पण, अरे हाट मला कधीच येणार नाही, माझा येशू माझ्यासोबत. अरे गरीबी, हाट मला कधीच येणार नाही, माझा परमेश्वर राजांचा राजा. प्रेज द लॉर्ड. हे सैतानाच्या प्लॅनिंग आहे ना, समजणं गरजेचं आहे. हालेलुया. शलमोन राजा आपण बायबल मध्ये बघितला. कोण बघितला, ते शलमोनला असायला. शलमोन राजा आपण बायबल मध्ये बघितला. किती अभिषिक्त होता का नव्हता. प्रेज द लॉर्ड. का होता माहिती, वचन सांगते त्यांनी 1000 बळी प्रभू समोर दिले. आणि त्याच्यानंतर परमेश्वर डायरेक्ट त्याच्या स्वप्नात आले, म्हणजे बोल तुला काय पाहिजे. हालेलुया. तुम्ही विचार करू शकत नाही, त्याच्या पलीकडे प्रभूने त्याला दिलं. हालेलुया. अब्राहमाने काय केलं, त्याचा पुत्र डायरेक्ट काय केला माहितीये, बळी देण्यासाठी नेला. जेव्हा सुरा चालला तेव्हा आवाज आला. तुम्हाला सॅक्रिफाईस करायचं, काहीतरी तुम्हाला असं सॅक्रिफाईस करायचं ना, ज्याने प्रभू तुम्हाला बघेल आणि ते तुमची ब्लेसिंग तुमच्यापर्यंत येईल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय वाटते, तुम्ही प्रार्थना करता लगेच मान्य होती का? असं नाही. बायबल थोडंसं डोळे खोलून आणि ताणून वाचा. बायबल मध्ये काय सांगितलं माहिती, आकाशामध्ये सुद्धा दृष्ट आत्मे बसलेली आहे. जेव्हा तुम्ही म्हणता ना, प्रार्थना करता ना, आकाशामध्ये सुद्धा दृष्ट आत्मे बसलेले, की तुमची प्रार्थना ते पकडून ठेवतात. मग विचार करा,
आता म्हणतात बाई मी तर लय वर्ष झाली प्रार्थना केली, मग आता परत सैतानानेच पकडली का काय? बायबल वाचा थोडंसं, तुम्हाला लक्षात येईल. तरीच म्हणते इतके दिवस झाले माझ्या पोराला गाडी घ्यायची, गाडी कमून येत नाही, गाडी सैतानानेच पकडली, येणारच नाही. प्रार्थनेला बसण्याच्या आधी आपल्याला प्रार्थना कशी करायची, देवासमोर सम्मुख कसं जायचंय, प्रभू समोर कसं आपल्याला बोलायचंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं इयोब पूर्व देशामध्ये सगळ्यात धनवान आणि सगळ्यात श्रीमंत होता. तो श्रीमंत असण्यामागं एक कारण आहे, काय माहिती? तो नित्य नियमाने तो नित्य नियमाने काय करायचं माहिती? देवाला प्रसन्न करत होता. ते ऑफरिंग जे आहे ना, ते देवाला टाइम टू टाइम त्याचं जायचं. म्हणून त्या पूर्व देशामध्ये, पूर्ण देशामध्ये तो इयोब श्रीमंत होता. आज मला इथे सांगा, कुणाला श्रीमंत व्हायचं नाहीये त्यांनी हात वर करा. मावशी श्रीमंत व्हायचं नाहीये त्यांनी हात वर करा म्हणलं. कान देऊन ध्यान देऊन ऐका. आणि कुणाला श्रीमंत व्हायचं नाहीये त्यांनी हात वर करा. आणि कुणाला गरीब व्हायचं त्यांनी हात खाली करा. कुणाला गरीब व्हायचे त्यांनी हात खालीच करा. मी हे म्हणलं, लक्ष द्या. कुणाला गरीब व्हायचे त्यांनी हात खालीच ठेवा. हात वर म्हणजे काय? त्याला श्रीमंत व्हायचे, गरीब नाही व्हायचं. लक्ष द्या. देवाचं वचन समजण्यासाठी खूप कान आहे ना, म्हणून वचन काय सांगतं माहितीये का? वचन ज्याला कान आहे तो ऐकतो. आणि ज्याला श्रीमंत व्हायचे त्यांनी खरंच आता हात वर करा. जाऊ दे तुमचे स्वप्न पैसे हालेलुया. प्रत्येकाला व्हायचंय, पण प्रत्येकाने काय करायचं? देवाला ते आपलं जे ऑफरिंग असेल, जे पण असेल, परमेश्वराला दाखवा की प्रभू माझा हात बघ, मी जे पण पेरणार आहे, मी जे पण पेरते प्रभू आशीर्वादित कर. हालेलुया. आज तुम्हाला माहितीये चर्च वाढण्यासाठी येरवड्यामध्ये चर्च आहे. नंतर बोलून तुम्हाला काय येते. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, कमजोर राहू नका. नेहमी बायबल वाचा, प्रार्थना करा, तत्पर राहा. सगळे आशीर्वाद पाठी 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 चालत येईल. हालेलुया. आज काय झालंय माहितीये? लोकांच्या मागे नुसती गरिबीच पळत आली. रोज प्रार्थनेमध्ये बसायचं. हे गरिबीचे दृष्ट शैतान मी तुम्हाला दटावते, मी तुम्हाला दटावतो. आउट इन द नेम ऑफ जीसस. तुम्ही जवळ त्याला हकलणार नाही, ते जाणार नाही. कुत्र्याला तुम्ही हाड म्हणलं तरच ते पळणार आहे, नाहीतर ते हळूहळू तुमच्या जवळ येणार. शेपूट हळू काहीतरी भेट. सैतान पण कसाचे कुत्रे असतात, हळूहळू हळूहळू येणार. हाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहेत ना? गेले झोपी. तयार राहा, अलर्ट राहा. खरंच वचन जे आजचं सांगितलं ना, गुडघे टेकून प्रार्थना, बरोबर ना? लक्षात ये ना? खरंच आता परत एकदा शेजारच्याला बोला, गुडघे टेकून प्रार्थना कर, कारण की तू आशीर्वादित होणार आहेस. आज हे छोटंसं वचन सांगितलं. या वचनाने देव बाप्पा सर्वांना